जेव्हा जगात अधर्म वाढत होता तेव्हा एक शक्ती जन्म घेणार होती, जी फक्त शक्ती नव्हती तर भक्तीचं प्रतीक होती. त्या दिवशी अंजनी माता कठोर तप करत होती आणि वायुदेवाच्या कृपेने जन्म झाला एका दिव्य बालकाचा. तो म्हणजे हनुमान. लहानपणीच त्याची ताकद इतकी अफाट होती की त्यानं सूर्यालाच फळ समजून गिळान घेतलं. देव सुद्धा थरारले आणि ऋषींनी त्याला शाप दिला. तू तुझी शक्ती विसरशील जोपर्यंत तुला कोणी आठवण करून देत नाही. वर्ष गेली आणि मग एक दिवस त्याची भेट झाली भगवान राम यांच्याशी. त्या भेटीतून जन्म झाला एक अशा भक्तीचा जी आजपर्यंत जगात सर्वात महान मानली जाते. रामाच्या सेवेसाठी हनुमानानं समुद्र ओलांडला, लंकेत पोहोचला आणि माता सीतेचा शोध लावला. रावणाच्या अहंकाराला जाळण्यासाठी हनुमानानं संपूर्ण लंका जाळून टाकली. आणि जेव्हा लक्ष्मण मृत्यूसारख्या अवस्थेत होते तेव्हा हनुमानानं पूर्ण संजीवनी पर्वत उचलून आणला. कारण त्याच्यासाठी शक्ती महत्वाची नव्हती तर सेवा आणि भक्ती महत्वाची होती. म्हणूनच आजही लोक त्याला मानतात, कारण तो फक्त देव नाही, तो संकटातून बाहेर काढणारा मित्र आहे. लोक हनुमान जयंतीला उपवास करतात, त्याच्या नावाचा जप करतात, कारण त्यानं शिकवलं, खरी शक्ती शरीरात नसते, ती श्रद्धेत असते, असं म्हणतात. हनुमान आजही जिवंत आहे आणि जिथे रामाचं नाव घेतलं जातं तिथे हनुमान नक्की येतो. म्हणूनच जेव्हा जीवनात संकट येतं तेव्हा एक नाव नक्की घ्या, जय बजरंगबली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहून जा.